आम्ही 2-4 माणस रेलगाडी न डिबो बायन पोरण मग चढी संपा इकडे ये बायन पोरण गिचड मग चढी या म्हणा ध्यान नट्या नाकाच्या चपट्या तोंडाच्या आंधळ्या डोळ्याच्या. अरे काय वाटलं तुला बाई म्हणजे तुमची कुठं टिंगल केली तर तुम्ही काय फायदा घेतला? तुला काय वाटलं? मला राग आला नाही तर कुणाला गुखाऊ देत नाही. आलाय मला कुठं मारलं? कुठं मारलं? मार 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 हाय का मला राग? हाय का हाय का राग? या संपतरावला राग आहे का? मार इथं हाय का राग? नाही ना बघा अरे बोई म्हणतो बाय म्हण ना. मार इथं हाय का मला राग? आणि मार इथं तिथं मारलं तुला जीव जाईल ना. अरे संपा अरे जर बाईने तुला त्या जाग्यावर मारलं तुझी अवस्था काय होईल? अरे आपलं पावलीचं ताट आणि 1.25 रुपयाचं जेवण तू खायला निघालाय. अरे त्याला कसं असावं? गडी रुबाबदार असा. बाई कोण कुठल्या तुम्ही का आला? आम्ही लांबवून आलो. कसं लांबून आलाय? लय लांब गावावर ना लय लांब गावावर आलो या. तुम्ही ओळखलं नाही? ये इकडे हे शाळा मास्तर आहेत. हो आपलं वजन सांगा. हो वजन वजन काम झालं पाहिजे. शाळा मास्तर पहिले होते आता त्यांना गावाने हात घाललाय. त्यांनी पोरांची जी पुस्तकं आली होती का नाही सरकारी निधीतलं त्यांनी कुणी अंडरपॅन्ट शिवली. ही व्यक्ती हा माझ्याकडे भुगलेलं आहे. हे तुझं बघुळ त्याच्यात आहे का काही बघुळ्यात खुळखुळत आहे. बाई हा माणूस साधा नाही. आज 10 गावात बसणार 10 गावात उठणार एवढंच काय बाई. गावात जर गेला ना असा रस्ता होता असा. ही जर समाज बसला नाही समाज हा गडी गावात शिरल्या सगळी जण त्याला साईड देणार. हॉटेलमध्ये जर गेला ना हॉटेलात जेवढी माणसं नाश्ता करत असतील पटापटा पटापटा उठून जाणार. अख्खा हॉटेल त्याला उघडा. मोठी व्यक्ती हो कोण येते? अहो काय सांगायचं बाई इतकं वजन त्याचं ना. हे वजन कशामुळे आहे माहितीये का? त्याला टीबी झाली. हा टीव्हीवर का जातो. संपा सगळ्या गावाला माहिती आपण गायला करून खातो. कशाला सांगतेस का नाही? खरं आहे का नाही? लय मोठेपणानं सांगू नये माणसानं. मनानच मोठा करतो ताटा कीर्ती त्याची होईल का? मनानच मोठा करतो ताटा कीर्ती त्याची होईल का? आणि परकी बाई जर घरात आणली तर घरच्या बायकोची सरी येईल का? अहो किती झालं ना तर घरची बायको तीच बायको. तुम्हाला सांगायचं म्हणजे बाई खरोखर स्त्री अगोदर का पुरुष अगोदर का? हा स्त्री मोठी का पुरुष मोठा? स्त्री मोठी कशी म्हटलं तर कशी काय? पुरुषाला जन्म स्त्री देते. तुम्ही म्हणताय पुरुषाला जन्म स्त्री देते पण गडीत जर नाही शिवला तर बाई काय करत? बरं का आता गाड्याची पण गरज नाही. इंजेक्शन दिलं बी बाई पोरं होते. जायला हे बी खरं आहे. स्त्री मोठी बरोबर आहे. काही कवीने सांगितलेलं आहे काय? स्त्री मोठी
कसं आहे पट्टेबापुरावने सांगितलं 84 कविता चवी चाल दाखवावी एक एक नवी अनुभवाची नवलाची व्हावी करू नका भंग आणि उडवा रंग. स्त्री मोठी आहे, स्त्री ही आई होऊ शकते, स्त्री ही बहीण होऊ शकते, स्त्री बायको होऊ शकते. आणि स्त्री जेवढा त्रास काढते पुरुषाचा तेवढं पुरुष काय स्त्रीचा त्रास काढत नाही. पण कितीही झालं ना बाई तरी पुरुष श्रेष्ठ आहे मी म्हणतो. बघा ही माणसं काय म्हणतात गडी थोर का बाई थोर आहे. सांगा की मूचवाले की कदर मूचवाला करणं म्हणताय. अजिबात नाही, त्यांना माहितीये मी खंडाळा तालुक्यातली. तू नको सांगू 35 वर्ष झाली या गावात माझं लगीन झालेलं. तू ते ओळख सांगू नकोस मला. कोण कुठले काळाला हे सांगा. मी तुला सांगतो स्त्री पुरुष कसा थोर आहे. ज्या वेळेला पृथ्वी तयार झाली ब्रह्मदेवानं पृथ्वी तयार केली त्या वेळेला ब्रह्मदेवानं काय केलं मनुष्य जन्माला घालायचा म्हणून एक प्रकारची माणूस तयार करायची माती तयार केली. आणि माती तयार केल्यानंतर त्या मातीचा त्याने एक पुतळा बनवला म्हणजे पुरुष बनवला. बाई ऐकताय का ऐकण्यासारखं लक्षात ठेवा तुम्ही. त्याने काय केलं पुरुष जन्माला घातला त्यावेळेला नारद मुनी ब्रह्मदेवाला सुद्धा हसले. ब्रह्मदेवा आज सृष्टीचे पालन करते आहात तुम्ही आणि सृष्टीचं पालन करण्यास म्हणजे सृष्टी निर्माण करण्यासाठी तुम्ही पुरुषाचा पुतळा तयार केला. पण ह्या पुरुषाला काय पाहिजे तर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं स्त्री पाहिजे. त्याशिवाय स्त्री पृथ्वी तलाव माणसाची उत्पत्ती होणार नाही. अरे म्हणजे आता काय करता माणूस बनवण्यासाठी मी जी माती तयार केली होती त्याचा तर मी एक माणूस बनवला आता माती काही शिल्लक नाही. मग काय करता मग त्या ब्रह्मदेवानी तो पुतळा माघारी बोलवला. पुतळा माघारी बोलवला आणि त्या पुतळ्याला काय केलं त्याने त्याच्या डाव्या बाजूची एक बरकडी उपसून काढली पुतळ्याची. आणि त्या डाव्या बरकडीची त्याने काय बनवली स्त्री बनवली. बाई हो बाई मला एक सांगा प्रत्येक गड्याची बायको डाव्या हाताला बसती का उजव्या हाताला. बायको डाव्या हाताला बसती. याचं कारण काय काय तर एक बरकडी पुरुषाची काढली आणि तिचा काय बनवला तिची बनवली स्त्री. आज जर माझा हा शब्द खोटा असेल तर मित्रांनो कुणीही दवाखान्यात जा आणि आपल्या बरकडीची थोडीशी चेकिंग करा. पुरुषाची उजवी बरकडी एक जादा आहे. इंदिरे साहेब डावी बरकडी बघा डावी बरकडी एक